बघा, महत्त्वाची अशी अपडेट आहे. एक देश एक निवडणूक म्हणजे काय आणि देशातील सर्व निवडणुका एकाच वेळी होणार अशा पद्धतीचा शासनाने निर्णय घेतला आहे. म्हणजे आता कशा पद्धतीने निवडणुका होणार ते आपण यात बघूया. तर बघा, साम टीव्हीची अशी न्यूज त्यांनी टाकलेली आहे. एक देश एक निवडणूक, लोकसभा विधानसभा आता एकाच वेळी, पंचायत निवडणुका 100 दिवसानंतर 2029 पासून याची अंमलबजावणी, अशा पद्धतीची माहिती केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी एक देश एक निवडणूकसाठी स्थापन करण्यात आलेल्या माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की 2 टप्प्यात एकाच वेळी निवडणुका ह्या घेतल्या जातील. पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि दुसऱ्या टप्प्यात 100 दिवसानंतर ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या घेतल्या जाणार आहे. विशेष म्हणजे सर्व निवडणुकांसाठी एकच मतदार यादी वापरली जाणार आहे. बघा, मतदार यादी सुद्धा एकच, म्हणजे सगळे लोक सगळ्या ज्या निवडणुका होतील त्यासाठी पात्र असणार आहे. समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी आणि विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याच्या प्रश्नांवर थेट उत्तर न देता अश्विनी वैष्णव म्हणाले की गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या कार्यकाळात सरकार त्यांची अंमलबजावणी करेल असे सांगितले आहे. एक देश एक निवडणुकीसाठी एकमत निर्माण होईल. येत्या काही महिन्यात सर्व पक्षांची चर्चा केली जाईल. अंमलबजावणी समितीही स्थापन केली जाईल असे वैष्णव यांनी सांगितले. तब्बल 26 लाख EVMची कमतरता आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 12 लाख मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. 2029 मध्ये मतदान केंद्राची संख्या ही 13,57,000 होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घेतल्यास EVMचे 26,55,000 बॅटेल युनिट, 17,78,000 कंट्रोल युनिट आणि सुमारे 17,79,00,000 व्हीव्हीपॅटची कमतरता भासणार आहे. त्यामुळे या यंत्रांवर 7,951 कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे. एकाच वेळी निवडणुका घेण्यासाठी EVM स्टोरेज हे देखील एक आव्हान आहे. EVMसाठी कमी गोदामे असल्याचे निवडणूक आयोगाने यापूर्वीच सांगितले आहे. खासगी इमारती आणि शैक्षणिक संस्थांमध्ये यांचे स्टोरेज करावे लागणार आहे. 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत 70 लाख कर्मचारी निवडणुकीसाठी तैनात करण्यात आले होते. दर 5 वर्षांनंतर 15% अधिक निवडणूक कर्मचाऱ्यांची गरज असते. महाराष्ट्र, झारखंडमध्ये ठरलेल्या वेळेतच निवडणुका तर बघा, झारखंडमध्ये ठरलेल्या वेळेतच निवडणुका होणार आहे. मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांवर परिणाम होणार नाही. हरियाणा आणि जम्मू काश्मीरनंतर या राज्यात निवडणुका होतील. म्हणजे आधी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होणार, नंतर झारखंडमध्ये होणार. या घटनात्मक उपायांची समितीने केलेली शिफारस आहे. केंद्र किंवा राज्य सरकारने बहुमत गमावले तर अशा परिस्थितीत उरलेल्या कालावधीसाठीच निवडणुका घेतल्या जातील, अशी रामनाथ कोविंद समिती आणि विधी आयोगाकडून शिफारसी करण्यात आली आहे. 2029 मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानला 6 महिने मुदतवाढही मिळणार आहे. भारतातील सर्व विधानसभांचा कार्यकाळ हा जून 2029 मध्ये संपवायचा असेल तर मिझोराम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा अशा 5 राज्यांचा विधानसभांना 6 महिन्याची मुदतवाढ द्यावी लागू शकते. या राज्याच्या निवडणुका डिसेंबर 2028 मध्ये होणार आहेत. गुजरात, हिमाचल प्रदेश, मेघालय, नागालँड, त्रिपुरा आणि कर्नाटक या 6 विधानसभांचा कार्यकाळ 1 वर्ष 1 महिना ते 1 वर्ष 7 महिन्यांचाच राहील. गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभांचा कार्यकाळ हा 2 वर्ष 1 महिना ते 2 वर्ष 3 महिन्याचा असेल. पुदुच्चेरी, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि बिहार या विधानसभांचा कार्यकाळ 3 वर्षे ते 3 वर्षे 7 महिन्याचा असेल. तथापि हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, जम्मू काश्मीर आणि दिल्ली
विधानसभांचा कार्यकाळ 4 वर्षे 4 महिने ते 4 वर्षे 7 महिन्याचा असेल. एक देश एक निवडणुकीचा यंदा महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर कोणताच परिणाम होणार नसल्याचे माहिती या सूत्रांनी दिलेली आहे. एक देश एक निवडणूक हे व्यावहारिक नाही. जेव्हाही निवडणुका येतात तेव्हा खऱ्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून असे डावपेच खेळले जातात. असे करणे हे संविधान आणि संघराज्याच्या विरोधात आहे. भारत देश हे कधीच स्वीकारणार नाही असे मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितले आहे, जे काँग्रेसचे अध्यक्ष आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणुकीच्या शिफारशी मंजूर करत लोकशाहीच्या मजबुतीकडे आणि विधेयतेच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. मी या समितीचे अध्यक्ष माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे आभार मानतो, असे नरेंद्र मोदी जे पंतप्रधान आहेत त्यांनी असे म्हटले आहे. तसे वेगवेगळे आश्वासन त्यांनी दिले आहे. आता माहीत नाही, समोरच्या निवडणुकीपासून एक देश एक निवडणूक हे नवीन तुम्हाला बघायला मिळणार. तर अशी ही महत्त्वाची अपडेट होती जी तुमच्यापर्यंत या व्हिडिओमार्फत मी पोहोचवली आहे. तर यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ जी काही महत्त्वाची अपडेट आहे ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जाईल.